साहेब, आत्ता महाराष्ट्रामध्ये एक मोठं कॅन्डल घडलं नाशिकमध्ये आणि महाराष्ट्रामध्येच 3 महाशय धर्म वाचवण्यासाठी धडपड करतात. त्याच्यामध्ये एक नारायण राणेचे सुपुत्र, दुसरे पडळकर आणि तिसरे नगरचे जगताप. हा महाराष्ट्रामध्ये 55 ते 56 महिलांची विटंबना झाली. आज राज्य त्याच्यामुळं होरपळून निघालेलं आहे. आणि काल कोंढव्यामध्ये एका घडलेल्या घटनेसाठी हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन हे 3 महारथी तिथं आले होते. याबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तुम्ही काय सांगणार आहात? प्रथमतः नमस्कार. मी ॲडव्होकेट डॉक्टर अरुण हिराबाई जाधव आणि वंचित बहुजन आघाडीचा राज्य प्रवक्ता म्हणून आपल्या सगळ्याच्या समोर संबोधित करतो. खरं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की नाशिक येथे कॅप्टन खरत नावाच्या एका माणसाकडून, भोंदूबाबाकडून जी काय ह्या देशातली जी काही इज्जत आहे ती चव्हाट्यावरती आली आहे. मला एक गोष्ट आठवती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत राजांच्या महिलांच्याबद्दलचा असणारा जो दृष्टिकोन आहे, ह्या देशामध्ये अनेक राजे होऊन गेले, पण त्या राजा एवढं ग्रेट जे काय मत होतं महिलांच्या बाबतीत ते दुसऱ्या कुठल्याही राजाच्या बाबतीत नाही. परंतु त्याच राजांचं नाव घेऊन, इथल्या महापुरुषांचं नाव घेऊन, देवदेवतेचं नाव घेऊन या ठिकाणी सत्तेवर आलेलं जे काय सरकार आहे, हे सरकार आज या ठिकाणी आपल्या आया बहिणींची इज्जत चव्हाट्यावर मांडताना जे व्यक्ती दिसत आहेत त्याचं समर्थन करताना दिसत आहे. प्रथमतः या गोष्टीचा मी जाहीरपणे निषेध करतो. निवळ एकटे कॅप्टन नाही तर अशा अनेक महाराज आहेत की ज्यांनी देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने महिलांचं शोषण करण्याचं काम केलं. आर्थिक शोषण मान्य आहे, सामाजिक शोषण बी आहे. त्याचबरोबर सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट की जे शारीरिक शोषण केलं जातं हे या ठिकाणच्या देशाला, लोकशाहीला काळीमा बसणारी गोष्ट आहे. निवळ कॅप्टनच्या सोबत असणारी माणसं एक नाही तर एक खरं तर दिशाभूल करणारं सरकार आहे. त्याचं कारण असं आहे की दाखवायचं एक आणि करायचं एक. इकडे हिंदुत्वाचा दांडोरा पिटला जातो आणि फक्त मुस्लिमांच्या बाबतीत निगेटिव्ह अप्रोच करून या ठिकाणी समाजामध्ये द्वेष पसरवण्याचं काम करतात. शिवाजी महाराजांचं नाव घेतात, परंतु तो शिवाजी सांगत नाही की ज्या शिवाजी महाराजांनी शिवनेरी किल्ल्यावरती स्वतःच्या जन्माच्या शेजारी त्या ठिकाणी मस्जिद आहे. अनेक गोष्टी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत अनेक मुस्लिम राजांनी काम केलं, सैन्यांनी काम केलं, परंतु त्या ठिकाणी राजकारण करण्यासाठी खोटं हिंदुत्व, बिगडी हिंदुत्व समोर ठेवून या ठिकाणी देशामध्ये अशांतता निर्माण करण्याचं काम करतायत. साहेब, दुसरा एक प्रश्न विचारतो. अंजलिया दमानिया नावाची जी काय महिला आता सोशल मीडियावरती ह्यांचे कॉल, त्यांचे कॉल, असे कॉल डिटेल्सची माहिती देते. CDR नावाचे जे पोलीस खात्याकडून काढलेला एक महत्त्वाचा मुद्दा असतो, तो फक्त तपासाअंती पोलीस खात्यासाठीच वापरावा लागतो. ह्या अंजली दमानियाकडे ह्या सर्व बाबी आल्या कशा, याबाबत तुमचं मत काय? सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याकडे जुनी म्हणी आहे की जिरवाजिरवीचं राजकारण म्हणतात. एकामेकाला संपवण्यासाठी एकामेकाची माहिती पुरवणं. खरं तर पोलीस खात्यातली माहिती ज्याचं सरकार आहे त्यालाच माहिती असते. या राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबच इंटरनल वेगवेगळ्या लोकांना माहिती देऊन या ठिकाणी पक्षांतर्गत दबाव निर्माण करण्याचं काम करतात. कॅप्टन खरातच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या अनेक राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची फाईल ह्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस स्वतःजवळ ठेवलेली आहे. आणि आता दबाव तंत्राचं राजकारण करून त्या ठिकाणी तुम्ही माझ्या विरोधात जर गेलात तर या ठिकाणी मी फाईल काढीन असं भीतीच्या वातावरणामध्ये सध्याचं महाराष्ट्रातलं मंत्रिमंडळ काम करत आहे. त्यांना भीक नको पण कुत्रावरा अशी परिस्थिती आहे. अजितदादा पवारांच्या पक्षाची काय परिस्थिती आहे तुम्ही सगळेजण पाहताय. खरं तर अजितदादा पवारांमुळे ह्या ठिकाणी BJP सत्तेवर आली, पण अजितदादा गेल्यानंतरची त्या पक्षाची काय अवस्था आहे, काय परिस्थिती आहे, त्यातले अनेक मंत्री हे दबावाखाली जीवन जगतायत. त्याचं कारण असं आहे, सगळ्या मंत्र्यांच्या फायली काढण्याचं काम ह्या ठिकाणी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. म्हणजे सर्वस्वी या राज्यामध्ये जे काही कुठलं कांड होत आहे त्याचा कंट्रोलर आणि त्याचं सेंटर हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, असं तुमचं मत आहे? बिलकुल. त्याचं कारण असं आहे की तुम्ही अनेक बघा, कुणाची चौकशी करायचं मध्ये ईडीचा जो प्रकार चालला होता, का हो का ईडी हे डिपार्टमेंट बंद झालं का आता? मधल्या काळामध्ये कुणी काय बोललं की त्याचं ईडीच्या माध्यमातून माहिती काढायची, चव्हाट्यावर आणायची, नोटीस बसवायची. आता काय देशामध्ये सगळं काय चांगलं चाललंय का? हे दिसतंय आपल्याला सगळ्यांना. फक्त मधल्या काळामध्ये ईडीचा दबाव तंत्राचा वापर करून अनेक मंत्र्यांना, अनेक पुढाऱ्यांना त्या ठिकाणी त्यांनी दबावाखाली आणले. म्हणून आदरणीय डॉ. बाळासाहेब आंबेडकर साहेब महाराष्ट्रामध्ये खरं तर विरोधी पक्षाची भूमिका त्या ठिकाणी बजवत आहेत.
बीजेपीच्या विरोधामध्ये टीका टिप्पणी करणं, चुकीच्या निर्णयावरती आरोप प्रत्यारोप करणं, त्यांना धारेवर धरणं हे विरोधी पक्षाचं काम असतं. परंतु विरोधी पक्ष ईडीच्या भीतीने, फायलीच्या भीतीने, करप्शनच्या भीतीने एकही मिनिस्टर बोलत नाही. त्याचं उदाहरण असं आहे की कालच्या सध्या चालू असणाऱ्या दोन पोटनिवडणुका आहेत, बारामती आणि राहुरी, या ठिकाणची निवडणूक जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिली तर काँग्रेस त्या ठिकाणी उघड बीजेपीला बाय देत आहे. इकडं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांसाहेबांबद्दल व्हायचं की बीजेपीची बी टीम आहे. मी महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना विचारतोय की जर तुम्ही बीजेपीची बी टीम नाही असं म्हणता काँग्रेस, तर मग तुम्ही बारामतीतून माघार का घेतली? तुम्ही राहुरीतून माघार का घेतली? काय करणे माघार घ्यायचं? मग खरी बी टीम कोण आहे? तर खरी बी टीम तुम्हीच आहात असं आता स्पष्ट व्हायला लागलं. आणि महाराष्ट्राच्या जनतेला आता कळून चुकलं आहे की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबच हे विरोधी पक्ष आहेत, गोरगरिबाच्या प्रश्नावर सातत्याने संघर्ष करतात. आता काल परवा पवार साहेबांनी वक्तव्य केलं की वारकरी समाजात पूर्वमी ह्याच्यात प्रतिगामी लोक शिरले. त्या वक्तव्य सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आहे, मी तर शरद पवार साहेबांचं अभिनंदन करतो, पण पवार साहेबांनी उशीर केलाय सगळं सांगायला. त्याचं कारण असं आहे की पवार साहेबांचं राज्य असतानाच महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली, गोविंद पानसरेंची हत्या झाली, महाराष्ट्रातल्या दोन मोठ्या माणसांची हत्या झाली. का बरं सरकार तुमचं असताना, तुम्हाला सगळं माहिती असताना तुमच्या लोकांना का ठिकाणी नरेंद्र दाभोळकरांच्या हत्यांना हत्यारे ओपन केले नाही? का तुम्ही गोविंद पानसरेंच्या हत्यारे ओपन केले नाही? त्या ठिकाणी त्यावेळेस तुम्ही चुप्पी मारली, शब्द बोलला नाही. आज तुम्ही सांगताय की त्या ठिकाणी की ह्या सांप्रदायिक विचारामध्ये, साधू संतांच्या विचारामध्ये, वारकऱ्यामध्ये चुकीचे लोक घुसलेत. हे पहिल्यापासून आहे. त्याचं कारण असं आहे की वारकऱ्याच्या हातात झेंडा असतो, तलवार नसते आहे. वारकऱ्याच्या हातामध्ये झेंडा असतो, भरची नसते आहे, कुऱ्हाड नसते आहे. मग हे कुऱ्हाडीवाले, तलवारीवाले जर तुकारामाला, ज्ञानेश्वराला, चोख्याला या ठिकाणी जर कोणी बदनाम करत असेल तर त्यावेळेस तुम्ही राज्यकर्ते म्हणून तुम्ही का बोलला नाही? तर आज का बोलताय? त्यावेळेस बोलणं गरजेचं होतं. शेवटचा एक विषय, तुम्ही काय संदेश देऊ शकता? सगळ्यात महत्त्वाची एक संदेश देऊ इच्छितो की ह्या ठिकाणचं जे सरकार आहे ह्यांना लोकशाही मान्य नाही आहे. साधू संतांचा विचार, महापुरुषांचा विचार, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, अहिल्याबाई होळकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या विचाराचं जे राज्य आहे ह्या राज्यांना संपवून टाकायचं आणि वर्ग व्यवस्था, वर्ण व्यवस्थेचं असणारं जे राज्य आहे, मनुवादी व्यवस्था त्यांना निर्माण करायची, त्यासाठी चाललेलं आहे. त्यामुळे भारतीय संविधान जिवंत राहण्यासाठी आपण सगळ्यांनी जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून साधू संतांचा विचार करून उद्याच्या काळामध्ये येणारी सत्ता निर्माण केली पाहिजे. नाही तर पुन्हा एकदा गुलामी आल्याशिवाय या देशामध्ये राहणार. शेवट